मॅन ऑफ द मॅच हॅलो हॅलो मॅन ऑफ द मॅच प्लेअर ऑफ द मॅच लगातारचा चौथा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मिस्टर आकाश गरत. मी विनंती करतो आदरणीय सन्माननीय हितेन मेहर साहेब ह्यांना विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते. हा आकाश आपण या. मॅचच्या दिशेनं साईशा 11 विरोधामध्ये बाबा 11चा आपण सामना पाहतोय. आकाश एकदा विनंती असेल आयोजकांना एकदा जोरदार टाळ्या. लगातारचा चौथा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आकाश. नक्कीच चर्चा करायला आवडेल 2 मिनिटासाठी. काय म्हणशील ज्या प्रकारचा खेळ राहिलाय आज खऱ्या अर्थानं आजचा दिवस. या अगोदरचा सामना 30 एक भलं मोठं लक्ष होतं परंतु तो सामना देखील एकतर्फा करत असताना ज्या प्रकारचा खेळ राहिलाय ह्या खेळाबद्दल काय म्हणशील. ॲक्च्युली बोलायला गेलं तर ग्राउंड खूप सुंदर आहे. सो खेळायला तेवढी मजा येते. विकेट पण चांगली बनवलं एकदम. सो चांगला मॅनेजमेंट केलं आहे सर्व पोरांनी मिळून. सो चांगलं वाटतं खेळायला. आणि माझा गेम हा नॅचरल गेम आहे. मी डिपेंड नाही राहत मीन्स सिंगल वगैरे मला नाही जमत खेळायला तो गेम. सो माझा नॅचरल गेम आहे तोच मी खेळायचा प्रयत्न करतो. बाकी आयोजन वगैरे एकदम छान आहे. आयोजनाबद्दल 2 शब्द ऐकायला आवडेल. ग्रामस्थ आहेत तिथे वरिष्ठ लोक आहेत. आयोजनाबद्दल 2 शब्द. आयोजन मी प्रथम म्हणजे फर्स्ट टाईम इथे खेळतोय. सो चांगलं वाटलं. सर्व मुलांनी कामं केल्यात. सो एकाला कोणाला श्रेय जात नाही त्याचं सर्वांना जाते. सो सर्वांनी चांगलं काम केलं आहे. थँक्यू अशी विकेट दिली खेळायला. खूप साऱ्या शुभेच्छा होता. प्लेअर ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅचचा मानकरी जयेश आपण या. जयेश पाटील आपल्याला ही समर्पित केली जाते ही डेडिकेट केली जाते. जय आपण या. अफलातून चौकार त्या बळावर धावसंख्या खोलते फुलते. 14 धावा ह्या धावफलकावर आता कुठल्या जातात. प्रतीक सिंग आहे दुसरीकडे. मयूर आहे आता एक्सेलेट करतो. आता गाडी टॉप गिअर मध्ये चालते आणि त्यानंतर पुन्हा एकदा सन्मान दिला जातोय. जय आपण या. खऱ्या अर्थानं ही समर्पित केली जाते ही डेडिकेट केली जाते. आकाश या अगोदर देखील मला वाटतं आज मोरेगावला संपूर्णतः जर्सा वाटायचं काम करतो आकाश. कॉंग्रॅच्युलेशन जय. आपला देखील अतिशय शानदार खेळ राहिला होता आणि पुढील मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आपल्याला. मॅचच्या दिशेनं बॅक टू द डगआउट प्रतीक सिंग बच्ची एस डी जे. बाबा 11 आपला एक्स्ट्रा प्लेअर पाठवा प्लीज रिक्वेस्ट असेल. पहिला चेंडू सिंगल धाव. लाला अंडरआर्म क्रिकेट तितकंच प्रचंड प्रेम परंतु मयूर काय फलंदाजी करतोय. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान. पॉवर प्लेचं षटक. ट्वेंटी 21 धावा 2.2 चेंडूंचा खेळ. हर्ष आहे लोअर फुलटचा चेंडू आणि या वेळेला टिपलाय जय संपलाय खेळ. मयूर बॅक टू द डगआउट मध्ये परतळतोय. ह्या स्पर्धेच्या वतीनं ज्यांच्या माध्यमातून एक आर्थिक मदत ह्या स्पर्धेसाठी आणि ही स्पर्धा गुण्या गोविंदानं पार पडण्यापाठी एक मोठा एक
ज्यांच्या माध्यमातून ह्या स्पर्धेला स्पॉन्सर खऱ्या अर्थाने एक आर्थिक मदत लाभले, त्यामध्ये आपण पाहतोय संपूर्णतः जे ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळतात माजी नगरसेवक सदानंद गजानंद पाटील साहेब यांच्या माध्यमातून त्या चमचमत्या ट्रॉफ्या एक आकर्षित करणाऱ्या आणि एक प्रेमात पाडणाऱ्या असं आयोजन नियोजनाने त्या ट्रॉफ्या आपण पाहतोय माजी नगरसेवक सदानंद गजानन पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहतोय। त्यानंतर ठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष अर्थात सन्माननीय काशीनाथ पाटील साहेब यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजसाठी आपण ती सायकल पाहतोय। त्यानंतर पीस ऑफ नेचर रिसॉर्ट यांच्या माध्यमातून एक आर्थिक मदत, गणपत गडगे साहेब यांच्या माध्यमातून एक आर्थिक मदत, त्यानंतर केतन साहेब असतील, सचिन साहेब असतील त्यांच्या माध्यमातून एक आर्थिक मदत, महापौर नारायण मानकर साहेब यांच्या माध्यमातून एक आर्थिक मदत, दीपक जैन साहेब असतील त्यांच्या माध्यमातून एक आर्थिक मदत, प्रीतम साहेब असतील, त्यानंतर हार्दिक राऊत साहेब नगरसेवक असतील, त्यानंतर विकास पाटील साहेब असतील। 23 नगरसेवक हार्दिक राऊत साहेब असतील, विकास पाटील साहेब असतील, त्यानंतर जॉयलँड रिसॉर्ट असतील, त्यानंतर सन्माननीय बाबूहरी कुडू साहेब असतील, त्यानंतर मुक्कामपाडा, त्यानंतर जतीन तांडेल मंथन रिसॉर्ट असेल, नरेंद्र पाटील साहेब असतील, त्यानंतर पाथेय बँक असेल, त्यानंतर इलोहिम फार्म असेल, त्यानंतर सन्माननीय गोपाल बाबा असतील, ह्यांच्या सर्वांच्या मदतीतून ही स्पर्धा एक वेगळी उंची मिळाली आणि ही स्पर्धा प्रथमतःच नवापूरमध्ये इतकी मोठी ही महास्पर्धा, एक लोकप्रिय स्पर्धा, क्रिकेटचा रणसंग्राम आणि महासंग्राम हा पार पडत असताना अगदी थाटामाटात आणि उत्साहात ही स्पर्धा जणू काही नवापूर काठेपाड्यामध्ये एक क्रिकेटचं वातावरण आणि एक क्रिकेटची जत्रा आहे की काय, अशा प्रकारचं ते आयोजन नियोजन ह्या स्पर्धेच्या वतीनं आपण पाहतोय। वेलकम मंगेश मेहर, मंगेश साहेब आपलं देखील ह्या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत। मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा वळतो। आतापर्यंत 27 धावा धावफलकावर, सिंगल, यस भूपेश मेहर आज पंचांच्या कार्यरत निभवत असताना आपल्याला पाहायला मिळतं तितकंच मोठं क्रिकेटवरचं प्रेम हे भूपेश दादाचं सातत्यानं आपण पाहिलंय। आणि लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब यज्ञेश 11 संघाचा एक जुना जाणता असा तो खेळाडू आज पंचांच्या भूमिकेमध्ये आहे। भूपेश दादा नक्कीच एक स्मित हास्य आहे त्यांच्या चेहऱ्यावर देखील। धावफलक आतापर्यंत धावफलकावर 32, आता येणारे 24-33 धावांचं आव्हान हे धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल। येतोय तोपर्यंत पुन्हा एकदा डीजे देवेंच्या दिशेनं। पाटलांचा बैलगाडा डीजे भरत DS पाटलांचा बैलगाडा गाडा त्या पाटलांचा बैलगाडा गाडा त्या पाटलांचा बैलगाडा गाडा त्या पाटलांचा देख तुनी बायको कशी नाची राणी, कशी कोदी राणी, कशी डोली राणी। धन्यवाद डीजे। येणारे 24 चेंडू 33 धावा धावफलकावर लगावायचे आहेत। हॅलो ओम
ओमकार पाटील. हॅलो. 3.5 चेंडूंचा खेळ आणि वेदांत मेहर आम्हाला दर्शवत आहेत की धावफलक 18 धावा धावफलकावर. लक्ष एक भरमोठा धावफलकावर आपण पाहतोय. येणारे 24 33 धावेंचं आव्हान हे धावफलकावर आहे. फिरोज आहे आतापर्यंत चांगली गोलंदाजी आहे. क्या बात है लाला आहे.
निर्धाव चेंडू. शेवट गोड. पहिल्या 3 षटकांचा खेळ, 18 चेंडूंचा खेळ, 18 धावा धावकावर. आता येणारे 17 धावा आहेत, क्षमा असावी, 6-16. साईशा 17 धावा आहेत. 6-16 गोलंदाजी मार्कवर लाला आहे. पहिला चेंडू फ्लाईट घेतोय, थोडीशी उछाली घेतोय, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, निर्धाव चेंडू येतोय. आजचा 5 मध्ये 4 मारायचे आहेत. पहिला येईल का नव्हे, प्रत्येक डायरेक्ट हिट. ग्लेन फिलिप्स, सर रवींद्र जडेजा यांची कुठेतरी नक्कीच आठवण झाली असेल, त्या आठवणींना उजाला देतोय प्रतीक सिंग. आता 4 मध्ये 4 मारायचे आहेत. त्या अगोदर येतोय आपण नाणेफेकीच्या दिशेनं. हेमेश मेहर आम्हाला दर्शवतील यापुढील होणारा सामना. साईश आहे, बाबा 11 अगदी पहाडासारखे आहेत. ये अंबुजा की सिमेंट है, ये आसानी से तुटेगी नहीं. चला यापुढील होणारा सामना किंजल 11 विरोधामध्ये UCC उत्कर्ष क्रिकेट क्लब डोंगरपाडा. खऱ्या अर्थानं डोहा डायचा सामना असेल. आदरणीय सन्माननीय अनंत साहेब निजाई यांच्या शुभ हस्ते हा कॉइन स्विंग केला जाईल. अनंत निजाई साहेब, आपण टॉस की बॉसच्या दिशेनं